आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांची ग्रामपंचायत कर्मचारी शिष्टमंडळाची भेट। प्रलंबित मागण्यांबाबत तातडीच्या निर्णयाची मागणी। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन जिल्हा नाशिकच्या शिष्टमंडळाने त्र्यंबकेश्वर येथे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी मंत्री महाजन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। शिष्टमंडळाने मंत्री महाजन यांना सांगितले की ग्रामीण विकासाच्या विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नसून त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट कोसळले। त्यामुळे प्रलंबित वेतनासह सर्व न्याय मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली। निवेदनामध्ये प्रलंबित वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी, कोरोना काळातील 22 महिन्यांचे प्रोत्साहन अनुदान, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साहित्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण, सन 2023 मधील 90% सरळ सेवा भरती प्रक्रिया पूर्ण करणे, तसेच सन 2024 व 25च्या सेवा ज्येष्ठता याद्य तातडीने प्रसिद्ध करणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी विभागीय उपाध्यक्ष सुभाष गोलप, माजी जिल्हा सचिव स्वप्नील हिरे, जिल्हाध्यक्ष बापू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष निसार शेख, जिल्हा सचिव महेंद्र मते, जिल्हा सहसचिव शुभानंद देवरे, दत्तात्रय दुसाने, गणेश ठाकरे, बाबा गीते, निलेश गांगुर्डे, दत्ताभाऊ मांडे, किरण खांडबहाले, रवी बरकडे, विनोद कुशारे, रवींद्र गोधडे, पिनू पाटील, सतीश घेवरेस, गिरीश चौधरी, समाधान ठोके आदीसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनाम।